मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सत्यसुद्धा गुन्हेगार आहे म्हणून वकील साहेबाने 3 दिवसांची सत्याला कोठडी नोंदविलेली असते. आणि मग आता इकडे सत्यजित बोलू लागतो, अहो पण जज साहेब, मी काहीच केलेलं नाही आहे, मी निर्दोष आहे. तर आता जज बोलतो, हे बघा, तुमची कसून चौकशी करण्यात येईल, त्यानंतर मला तुमच्या बदल्यात ना निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर वकील आता तिथून ना निघून जातो. सर्वांना धक्का बसतो की सत्याला 3 दिवसांची अटक झालेली आहे. सत्यजित जाधव साहेबांकडे जातो आणि बोलू लागतो की जाधव साहेब, अहो तुम्हाला तर माहिती आहे ना, मी काहीच केलेलं नाही आहे, मी निर्दोष आहे, जे काही केलं या तात्यांनी केलं आहे. तर तात्या बोलतो, हो स्वतः सांगतोय मी, माझ्यामुळेच झालं हे सगळं, पण तुला सोडणार नाही सत्या. त्यानंतर इकडे पोलीस स्टेशनमध्ये मंजू आता सत्यजितला बोलत असते, शेवटी तू सुद्धा अंमली पदार्थ वाटण्यामध्ये सामील होताच ना. तर आता इकडे सत्यजित बोलू लागतो, हो वाघमारे, नव्हतो मी सामील, ऐकून तर घ्या काय झाले त्या दिवशी. तर आता इकडे तात्यासाहेब बोलू लागतो, आता काय ऐकताय वाघमारे यांचं तुम्ही, खरा गुन्हेगार हाच आहे. असं बोलून तात्यासाहेब सत्याच्या हातातली बंदूक पकडून घेतो. तर आता मंजू बोलू लागते, काय करताय तुम्ही दोघं, बंदूक सोडा. सत्या बंदूक सोड. अहो तात्यासाहेब, तुम्ही तरी ऐका माझं. बलमासुद्धा बोलत असतो, अरे सत्या काय करतोय, अटकशील तू यामध्ये, अरे सोड ती बंदूक, असं तो बोलत असतो. तेवढ्यात फायरिंगचा ना आवाज येतो. आता बाहेर माया असते. माया ही फारच ना घाबरून जाते. हिला असं वाटत असतं, माझ्या सत्यालाच ना बंदुकीची गोळी लागलेली असणार, मंजूने काही केलं तर नसेल ना. आता मीडियावाले सत्याच्या बाबतीत नको ते बातम्या पसरवत असतात की सत्याने तर मारलं नसेल ना, नाहीतर मंजूने सत्याला मारलं तर नसेल ना गोळी. आता इकडे जयदेव त्या बाहेर असलेल्या मीडियावाल्यांवरती चिडून जातो. त्यांना तो बोलू लागतो, सत्याच्या विरोधात किंवा त्याच्या बदल्यात आता एकही शब्द मी खपून घेणार नाही आहे. तुम्हाला काही माहिती आहे का, काय बोलताय तुम्ही. हो, सत्य परिस्थिती सांगायची असते मीडियामध्ये, अशा फेक बातम्या नाही, कळलं का. तुम्हाला फक्त गोळीचा आवाज आलाय, काय झालं हे तर्क लावायला तुम्ही देव आहात का. पहिले शहानिशा करा की काय झालंय, मग बातम्या पसरवा तुम्ही. कॉन्स्टेबल आता आतमध्ये जातो आणि नक्की काय घडले याबद्दलच ना तो जा विचारतो. तर बाहेर आज तो बातमी देऊन टाकतो की काही झालेलं नाही आहे, फक्त फायरिंग झाली आहे. मंजू पोलीस स्टेशनच्या ट्रेनिंगसाठी आलेली असते. ट्रेनिंगवर आता तिला ती बातमी पोहोचते. पेपरामध्ये सत्याची बातमी आलेली असते आणि मोबाईलमध्येही ती बघते की सत्याला 3 दिवसांची कोठडी मिळालेली आहे चौकशीसाठी. ती लगेच ना सत्यजितच्या मोबाईलवरती कॉल करते. सत्या काही कॉल उचलतच नाही. बलमासुद्धा तिथेच असतो आणि बलमासुद्धा कॉल काही रिसीव करत नसतो. जाधव साहेब बोलू लागतो, हे बघ, तिला तिकडे कळलं असेल म्हणून मंजू कॉल करत असेल. मंजू आता सुट्टीसाठी तिची जी बॉस असते ना ट्रेनिंग सेंटरवरती, तिच्याकडे जाते आणि ती बोलू लागते, मला सुट्टी हवी आहे, माझा नवरा तिकडे जेलमध्ये अडकलाय. तर ती जी मॅडम असते ना ती बोलू लागते, एक समाजसेवा करतोय आणि गुंडागर्दी काय चालू काय आहे तुमचं, नाही मिळणार मंजू तुला सुट्टी. मंजू आता रात्रीच्या वेळी परमिशन न घेताच ना तिथून पळून जाण्यासाठी बाहेर आलेली असते. तिची मैत्रीणही तिच्या सोबतच असते. भिंतीवरून उडी मारून मंजू आता तिथून पळून जाते. तिची मैत्रीण असते, ती बोलू लागते, पोहोचल्यानंतर फोन कर मला मंजू. तर मंजू बोलते, हो तू जा आता इथून, नाहीतर या प्रकरणामध्ये ना तू सुद्धा अडकशील. असं बोलून ती आता तिथून ना फरार होऊन जाते. मंजू आता बोलत असते की सत्या रे, काय करतोयस, काय वेडापाना चाललाय तुझा, मला तर तुझं काही ऐकायचं नाहीये, तू आताच्या आता सरेंडर होऊन जा बरं. ती बंदूक आणि इकडे. सत्यजित बोलू लागतो, नाही, माझं सत्य आधी ऐका, मगच मी बंदूक सोडणार. आता कोर्टाची सुनावणी पुन्हा एकदा सुरू झालेली असते. आता इकडे वकील बोलत असतो, मला सत्याला काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे त्याने समोरच्या कटघऱ्यामध्ये यावं, असं मी विनंती करतो यांना. आता इकडे लगेच ना सत्य आता कटघऱ्यामध्ये येऊन उभा राहतो आणि मग आता इकडे तात्यासाहेब सत्याला बोलू लागतो, ओळखतो ना मला, मी तुझा तात्या. तर सत्या बोलतो, हा बोल तात्या, काय विचारायचं तुला. तर आता इकडे तात्या बोलू लागतो, मला सांग, तुला सर्वात आधी जेल म्हणजे तू केव्हा तुला अटक झालेली होती. तर सत्या बोलतो, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहे मी. तात्या चिडतो आणि जज साहेब बोलू लागतात, तुमचा जो काही राग असेल ना तो बाहेर आता सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. तर सत्या बोलतो, मला सर्वात आधी अटक ना कॉलेजला असताना झाली होती. तात्या बोलतो की का झाली होती. तर सत्या बोलतो, मी मारामारी केली होती म्हणून.
तर आता वकील बोलतो, पण तुम्हीच तर सोडवलं ना त्याला, का सोडवलं सांगा मला. तर तो बोलू लागतो, याची आई आली होती माझ्याकडे, हे देशाचं भविष्य होतं म्हणून याला मी सोडवलं. आणि आता सत्याच्या बाबांनाही तो बोलवतो आणि याबाबत प्रश्न विचारू लागतो. आता मला खरं खरं सांगा, मी आता जे काही बोललो ते खरं आहे की खोटं. तुम्ही या बरं इकडे कटघऱ्यामध्ये. सत्याचा बाबा कटघऱ्यामध्ये येऊन उभा राहतो आणि खरं खरं सांगून देतो की हो, आता तुम्ही जे काही बोललात ना माझ्या सत्याच्या बाबतीत ते खरं आहे. तो खरंच पहिल्यांदा कॉलेजला असतानाच ना, त्याला ना अटक झालेली होती.